नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो बघा, आपण आज तलाठी भरती 2026साठी बघायची की संभाव्य प्रश्नांचं पाहणार. मित्रांनो बघा, जर तुम्हाला येणारा आपल्या 25 ऑक्टोबर रोजी होणारा मित्रांनो जर पूर्वपरीक्षेचा पेपर मित्रांनो पहिल्याच प्रयत्नाने क्रॅक करायचा असेल तर मित्रांनो आपला आजचा जो काही संपूर्ण व्हिडिओ लेक्चर असणार आहे शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या. ओके, तर बघा प्रश्न पहिला. भारतीय द्वीपकल्प सीमेवरील बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात डॅश डॅश कारणाने वाळवंटाची निर्मिती होते. तर मित्रांनो बघा, कोणत्या कारणामुळे बघा जी की या ठिकाणी वाळवंटाची निर्मिती होते, तर बघा जे की मित्रांनो याचं उत्तर तापमान वाढून हवेचा दाब कमी झाल्याने मित्रांनो आहे, म्हणजे जे की क्रमांक ओके, लक्षात असू द्या. मित्रांनो बघा, रोज याच प्रकारचे व्हिडिओ लेक्चर बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब पण नक्कीच करून घ्या. ओके, दुसरा प्रश्न बघा आता. हां, जोड्या लावा या प्रकारचा मित्रांनो प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. आता प्रशांत महासागर मित्रांनो बघा, प्रशांत महासागरामध्ये नेमकं कोणती गर्ता आहे? तर मित्रांनो बघा, प्रशांत महासागरमध्ये बघा जे की मित्रांनो कोणती गर्ता आहे, तर बघा जे की एक नंबरची. मित्रांनो बघा, आता इथे तुम्हाला गोंधळण्यासाठी काय केले बघा, हे जे मित्रांनो 1 2 3 नंबर आहेत मित्रांनो, हे वरचं खाली खालचं वरी केले. ओके, परंतु बघा आपल्याला या ठिकाणी गोंधळायचं नाही. तर प्रशांत महासागरमध्ये मित्रांनो नेमकं कोणती गर्ता आहे? तर मरियाना गर्ता. तर मरियाना गर्ता मित्रांनो कोणत्या क्रमांकावर आहे? तर पहिल्या. म्हणून मित्रांनो बघा या ठिकाणी आलं पहिलं. ओके, म्हणजे आता बघा अचं एक कुठं आहे बघा, आता अचं एक, अचं दोन इथं आहे म्हणजे हे नाही, अचं एक इथं आहे म्हणजे हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असू शकते. अचं चार आहे इथं नाही, अचं तीन आहे इथं हे पण नाही, म्हणजे मित्रांनो झालं आपल्या प्रश्नाचं उत्तर बघायचे की क्रमांक 2. ओके, फक्त मित्रांनो आपण बघा फक्त या एकावरूनच आपल्या प्रश्नाचं उत्तर काढलेलं आहे. आणि मित्रांनो आपल्याला बघा पेपरमध्ये देखील बघा याच प्रकारे मित्रांनो फक्त बघा पहिल्या पर्यायावरून आपल्या प्रश्नाचं उत्तर काढून बघायचे की अगदी आपलं टाईम आपल्याला वाचवायचं आहे. ओके, पुढे बघा आता. हां, जातिभेद विवेकसार पुस्तकं कोणी लिहिली? मित्रांनो बघा, जातिभेद विवेकसार हे जे पुस्तक आहे मित्रांनो बघा जे की क्रमांक तुकाराम तात्या पडवळ यांनी मित्रांनो लिहिलेलं आहे. ओके, आता मित्रांनो हे संपूर्ण प्रश्नसंच बघा जे की प्रिव्हियस इयरला मित्रांनो आलेले आहेत. आणि मित्रांनो बघा तुमचं बघा जे की 100% मित्रांनो तुम्हाला बघा पासिंग पुरती तर बघा जे की संपूर्ण प्रश्नसंच मित्रांनो जे की तुम्हाला स्कोअर घेऊनच जाणार आहे. म्हणून मित्रांनो बघा लगेच वही पेन घ्या आणि हे संपूर्ण प्रश्नसंच मित्रांनो लिहून घेऊन येणार आहे. 24 ते 48 तासाच्या आत आपले हे संपूर्ण प्रश्नसंच मित्रांनो पाठांतर मात्र अवश्य करून घ्या. ओके, पुढे 1857च्या उठावाला शिपायाचे बंड मानणारी खालीलपैकी कोणते नेते होते? तर मित्रांनो बघा 1857च्या उठावाला जे की शिपायाचं बंड असं मानणारे नेमकं कोणते कोणते बघा जे की नेते होते? तर जसं की नर पाठक हे होते, याला सोडलं जॉन सिले हे पण होते, किशोरचंद्र मिश्रा हे पण होते व R.C. मुजुमदार हे पण होते. म्हणजे मित्रांनो याचं पर्याय उत्तर हे बघा जे की मित्रांनो क्रमांक 4 जे की यापैकी सर्व या ठिकाणी होणार आहे. पुन्हा आता भारताच्या राज्यघटनेतील अनुच्छेद 361च्या उपअनुच्छेदानुसार विशेष दर्जा असलेली खालीलपैकी कोणती राज्य खालीलपैकी कोणती नाही या प्रकारचा मित्रांनो आपल्याला विचारला आहे. काय विचारला आहे? थोडासा प्रश्न उलटा विचारला आहे. आणखीन एकदा वाचवतो. भारताच्या राज्यघटनेतील अनुच्छेद 371 व त्याच्या उपअनुच्छेदानुसार विशेष दर्जा असलेले राज्य खालीलपैकी कोणते नाही म्हणून. तर ते कोणतं नाही? तर मित्रांनो याचं उत्तर बघायचे की मध्य प्रदेश नाही. ओके, याला सोडलं आसाम, मणिपूर, मिझोरम, आपलं महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश हे मित्रांनो बघायचे की संपूर्ण राज्य मित्रांनो यामध्ये विशेष दर्जा असणारे राज्य आहेत. ओके, तर या ठिकाणी मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर हे बघायचे की क्रमांक अ जे की मध्य प्रदेश या ठिकाणी होणार आहे. पुन्हा पुढील वाक्य वाचवून व्यक्ती ओळखायची आहे. मित्रांनो बघा त्यांचे पूर्ण नाव व्यंकटेश भगवानराव खेगडीकर हे आहे. मित्रांनो बघा आता कोणाचं नाव हे व्यंकटेश भगवानराव खेगडीकर आहे. तर मित्रांनो बघायचे की स्वामी रामानंद तीर्थ यांचं नाव आहे. ओके, तर आता स्वामी रामानंद तीर्थ आहे का आपल्या पर्यायामध्ये? दादाभाई नौरोजी नाही. 2 मध्ये स्वामी रामानंद तीर्थ म्हणजे झालं आपल्या प्रश्नाचं उत्तर. समोरचे आपल्याला वाक्य ही ओळखायची नाही. फक्त मित्रांनो पर्याय एकावरूनच बघायचे की फक्त एका हिंटवरून आपल्याला बघायचे की आपल्या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर काढता येतं. जसं की यांना नारायण स्वामी यांनी मित्रांनो बघायची की दीक्षा दिली होती. त्यांनी व्हिजन या नामाचा साप्ताहिक सुरू केलं होतं व चले जाव चळवळीमध्ये मित्रांनो त्यांना भाग घेतल्यामुळे जी की अटक झाली होती. ओके, तर हे संपूर्ण मित्रांनो वाक्य बघायचे की कोणाशी संबंधित आहेत? तर बघायचे की आपलं क्रमांक 2 स्वामी रामानंद तीर्थ. ओके, पुन्हा आता मित्रांनो बघा जर तुम्हाला MPSC गट क ची मित्रांनो पूर्वपरीक्षा पहिल्याच प्रयत्नात क्रॅक करायची असेल किंवा पास करायची असेल तर पास करण्यासाठी मित्रांनो आपला 5000 प्लस अशा प्रश्नांचा महाटोकळा लगेच खरेदी करा. लगेच खरेदी करासाठी 7414 या क्रमांकावर फक्त 150 रुपये पे करून मित्रांनो तुम्ही आपल्या नंबरच्या व्हॉट्सअपला ही स्क्रीनशॉट मित्रांनो स्क्रीनशॉट टाकल्या अवघ्या 1 मिनिटाच्या आत मित्रांनो
आम्ही हा जो महाठोकळा आपला असणार आहे बघा, जे तुम्हाला तुमच्या मित्रांनो व्हॉट्सअपवर अवेलेबल करून देणार आहोत. म्हणून वेळ लावू नका मित्रांनो, लगेच आपला महाठोकळा खरेदी करून घ्या. कारण येणाऱ्या 25 ऑक्टोबर रोजी मित्रांनो आपली एक्झाम आहे आणि जर विचार केला तर खूप कमी बघा की मित्रांनो आपल्याकडे ठिकाणी कालावधी शिल्लक उरलेला आहे. म्हणून मित्रांनो वेळ लावू नका, लगेच आपला महाठोकळा खरेदी करून घ्या. कारण या मित्रांनो आपल्या महाठोकळाचं एक खास वैशिष्ट्य सांगायचं असेल तर ते म्हणजे मित्रांनो, जर तुम्हाला कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त मित्रांनो अभ्यास करायचा असेल तर त्यासाठी मित्रांनो आपला जो ठिकाणी महाठोकळा असणार आहे एक अत्यंत उपयुक्त असं म्हणजे की साधन ठरणार आहे. म्हणून मित्रांनो वेळ लावू नका, लगे आपला महाठोकळा खरेदी करून घ्या. ओके, कारण जर सध्याच्या घडीचा विचार केला तर 150 रुपये रक्कम काहीही नाही. ओके, पुढे आता पुण्यात प्लेगची साथ आली असताना इंग्रजांनी जनतेवर अन्याय केला तेव्हा यांनी सरकारचे डोके ठिकाणावर आहे का हा लेख लिहिला. तर मित्रांनो बघा, सरकारचे डोके ठिकाणावर आहे का हा लेख कोणी लिहिला होता. तर मित्रांनो बघा, जे की पंडिता रमाबाई, गोपाळ गणेश आगरकर, लोकमान्य टिळक की विष्णूशास्त्री चिपळूणकर. तर मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर हे बघा, जे की क्रमांक जे की लोकमान्य टिळक होणार आहे. पुन्हा हैदराबाद संस्थान विलिनीकरणात मार्गदर्शक म्हणून भूमिका बजावणारे लेफ्टनंट जनरल कोण होते. तर मित्रांनो बघा, या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर हे बघा, जे की क्रमांक राजेंद्र सिंग हे होते. ओके, तर मित्रांनो हैदराबाद संस्थानामध्ये विलिनीकरणात जे की मार्गदर्शक म्हणून भूमिका बजावणारे लेफ्टनंट जनरल हे बघा, जे की मित्रांनो राजेंद्र सिंग, जे की क्रमांक या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं हे करेक्ट आन्सर होणार आहे. पुन्हा बघा, सन 1887 वर्षी भरलेल्या महान दिल्ली दरबाराचे वर्णन भारतीय संसद म्हणून कोणी केले. तर मित्रांनो सन 1877 भरलेल्या महान दिल्ली दरबाराचे वर्णन हे भारतीय संसद म्हणून कोणी केले. तर याचं उत्तर बघायचे की क्रमांक ग वा जोशी. हो गे, लक्षात ठेवा. पुन्हा उत्तरेकडील बघा पुष्कळशा हिंदू बघा उत्तरेकडील पुष्कळशा हिंदू निर्वासितांना या राज्याने आणि शहराने आकर्षित केले. समकालीन वर्णनावरून असे वाटते की हे शहर श्रीमंत आणि खूपच श्रीमंत असावे. ओके, हे शहर श्रीमंत आणि खूपच श्रीमंत असावे. पुन्हा अब्दुल रजाक म्हणतो की पृथ्वी तलावर इतर कुठेही असे शहर डोळ्यांनी बघितले नाही किंवा संपूर्ण पृथ्वीवर असे शहर आहे असे कानांनी ऐकले नाही. तर मित्रांनो या वाक्याचा कोणत्या बघायचे की मित्रांनो या वाक्यात कोणत्या शहराचा बघायचे की आपल्याला उल्लेख केलेला आहे ते सांगायचं आहे. तर मित्रांनो बघा, या संपूर्ण वाक्यामध्ये हे बघायचे की क्रमांक ब जे की विजयनगर या मित्रांनो बघायचे की शहराची मित्रांनो बघायचे की या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. म्हणजे याचा आपल्या पर्याय उत्तर मित्रांनो फक्त अ नाही, फक्त ब मित्रांनो, जे की बघा क्रमांक 2 या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे करेक्ट आन्सर होणार आहे. ओके मित्रांनो बघा, किती मोठा प्रश्न विचारला बघा, एकदम मोठा प्रश्न विचारला. ओके, म्हणून मित्रांनो बघा लगेच हा प्रश्न तुम्ही नोट डाऊन करून घ्या. ओके, पुढे नसा तुम्हाला मित्रांनो या प्रकारचा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो की पृथ्वी तलावर इतरत्र कुठेही असे शहर डोळ्यांनी बघितले नाही किंवा संपूर्ण पृथ्वीवर असे शहर आहे असे कानांनी ऐकलेही नाही. हे कोणाचे उद्गार आहे. तर मित्रांनो बघायचे की अब्दुल रजाक. ओके, लक्षात ठेवा. पुन्हा कोणते दोन वर्ग गणपती उत्सवाच्या आयोजाच्या मित्रांनो बघा विद्युत नाही माफी असावी तर विरुद्ध होते. बघा विरुद्ध होते बघायची की या प्रकारचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. बघा थोडंसं टायपिंग मिस्टेक आहे, माफी असावी. तर मित्रांनो बघा, राष्ट्रीय सभेतील कर्मठ राजकारणी व जे की बौद्ध म्हणजे मित्रांनो अ आणि ब. आता पर्यायामध्ये आहे काय, फक्त मित्रांनो एक अ आणि ब म्हणजे झाला आपला प्रश्नाचं उत्तर कोण. राष्ट्रीय सभेतील कर्मठ राजकारणी आणि बौद्ध मित्रांनो अनुयायांनी बघा जे की गणपती उत्सवाच्या आयोजनाला मित्रांनो बघा जे की विरोध त्यांनी केलेला होता. ओके, पुन्हा सुधारक, समाज सुधारक व त्यांनी सुरू केलेल्या संस्था यांची अयोग्य जोडी लावा. देवेंद्रनाथ टागोर तत्वबोधिनी सभा एकदम बरोबर आहे. ओके, ईश्वरचंद्र विद्यासागर सद्भाव चळवळ ही मित्रांनो बघा आपली जी की चुकीची जोडी आहे. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर जे की क्रमांक ब. ओके, याला सोडलं महादेव गोविंद रांडे सामाजिक परिषद बरोबर आहे. गोपाळ गणेश आगरकर सुधारक मंडळ हे देखील बरोबर आहे. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर ईश्वरचंद्र विद्यासागर सद्भाव चळवळ. ओके मित्रांनो, लक्षात असू द्या. तर मित्रांनो ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी मित्रांनो बघायचे की विधवा पुनर्विवाह मित्रांनो बघा विधवा पुनर्विवाह चळवळ मित्रांनो बघायची की यांनी सुरू केलेली होती. म्हणून मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर हे बघा जे की ठिकाणी चुकीचं असणार आहे, जे की क्रमांक ब. ओके, लक्षात असू द्या, अयोग्य. पुढे 18 बघा 1917 राष्ट्रीय काँग्रेसचे डॅश डॅश ठिकाणी अधिवेशन पार पडले. या अधिवेशनाचे अध्यक्ष डॅश डॅश हे होते. तर मित्रांनो बघा 1917 राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन हे बघा जे की मित्रांनो कोलकाता या ठिकाणी पार पडलं. आणि मित्रांनो कोलकाता बघा जे की या अधिवेशनाचे मित्रांनो अध्यक्ष हे ॲनी बेंझोत नाही, माफी असावी तर बेंझट या मित्रांनो बघा जे की पहिल्या महिला होत्या. काय ॲनी बेंझट पहिल्या महिला. ओके, लक्षात असू द्या.
पुन्हा आता जोड्या जुळवा या प्रकारचा मित्रांनो प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. ओके, तर मुंडा मित्रांनो बघा, मुंडा उठाव हा बघा की कोणत्या ठिकाणी झालेला आहे. तर मित्रांनो बघा, मुंडा जो उठाव आहे हा बघा की मित्रांनो छोटा नागपूर या ठिकाणी झाला. म्हणजे मित्रांनो बघा, अचं 2 कुठं आहे बघा. आता बघा, अचं 2 हितं आहे, अचं 1 हितं आहे, अचं 4 हितं आहे आणि अचं 4 हितं आहे. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर हे मित्रांनो बघा की या ठिकाणी 1 झालेलं आहे. ओके, फक्त मित्रांनो एकावरूनच आपण आपल्या प्रश्नाचं उत्तर काढलं. ओके, मुंडा उठाव छोटा नागपूरला म्हणजे अचं 2, रंपा उठाव आंध्र प्रदेश म्हणजे बचं 1. ओके, बरोबर. पावना उठाव बंगालला म्हणजे कचं 3 आणि चुआर उठाव मिदनापूर म्हणजे डचं 4. ओके, म्हणजे मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर जे की क्रमांक 1 या ठिकाणी झालेलं आहे. पुन्हा योग्य जोड्या जुळवायचं आहे मित्रांनो. 243G हे कलम मित्रांनो कशाशी संबंधित आहे. तर मित्रांनो हे जे कलम आहे बघा की पंचायतीचे अधिकार व जबाबदाऱ्या याच्याशी संबंधित आहे. कशाशी मित्रांनो, पंचायतीचे अधिकार व जबाबदाऱ्या. म्हणजे बघा की एक मित्रांनो निघालेलं प्रश्नाचं उत्तर म्हणजे काय. आता अचं 1 कुठं आहे मित्रांनो बघा, अचं 1 इथं आहे, अचं 2 इथं आहे म्हणजे हे नाही. याच्या बाद अचं 1 इथं आहे म्हणजे हे असू शकते आणि यापैकी नाही म्हणजे हे पण नाही. म्हणजे मित्रांनो फक्त एकतर दुसरं नसता तिसरं आपल्या प्रश्नाचं एकतर पहिलं नसता तिसरं आपल्या प्रश्नाचं उत्तर असा. ओके, मग 243J हे मित्रांनो कशाशी संबंधित आहे. तर पंचायतीचे लेख व लेखापरीक्षण. म्हणजे बघा की मित्रांनो बचं 2 म्हणजे अचं 1 आणि बचं 2. आता इथं बचं 2 आहे का, इथं बचं 2 आहे, हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असू शकते. तर हिचं बचं 2 आहे का मित्रांनो, इथं बी बचं 2 आहे. म्हणजे मित्रांनो बघा हे आपल्या प्रश्नाचं उत्तर हे बी असू शकते. मग पुन्हा पुढची स्टेप बघा. आता 243H हे मित्रांनो बघा की पंचायतीचे कर व निधी. म्हणजे बघा की कचं 4 बघा. आता कचं 4 इथं आहे आणि कचं 3 इथं आहे. म्हणजे मित्रांनो बघा हे आपल्या प्रश्नाचं उत्तर नाही. आपल्या प्रश्नाचं उत्तर झालं मित्रांनो बघा की क्रमांक 1. ओके, आणि डचं 343I बघा की राज्य वित्त आयोग. ओके, 3. ओके, लक्षात असू द्या. म्हणजे मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर हे बघा की 1 या ठिकाणी होणार आहे. मग लक्षात असावी. ओके, पुन्हा पुढचा प्रश्न बघा. आता 1 मिनटं. हां, भारतीय राज्यघटनेतील कलम 167 नुसार मुख्यमंत्र्याचे राज्यपालांप्रती खालीलपैकी कोणती कर्तव्ये आहेत. ओके, मंत्री परिषदेने घेतलेले निर्णय व राज्याच्या प्रशासनासंबंधी प्रस्ताव याची माहिती राज्यपालांना देणे. मित्रांनो आहे म्हणजे कोणत्या कोणत्या पर्यायामध्ये आहे बघा. आता 1 मध्ये, 2 मध्ये, 3 मध्ये आणि 4 मध्ये, 4 मध्ये आहे. म्हणजे मित्रांनो या 4पैकी एखाद्या आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. मग एखाद्या मंत्र्याने घेतलेला निर्णय मंत्रिपरिषदेने विचारात घेतला नसेल तर राज्यपालांनी मागणी केल्यास तो विषय मंत्रिपरिषदेपुढे विचारात ठेवणे. देखील आहे. म्हणजे मित्रांनो आणि आता कुठं आहे बघा मित्रांनो, फक्त अचं जे मित्रांनो विधान आहे हे काढून टाका. ओके, आणि आणि ओके हे पण काढून टाका, कारण या ठिकाणी आपल्याला बरोबर भेटलेलं आहे. म्हणून एकतर 1 असावं नसता 2 असं निघणारं प्रश्नाचं उत्तर. ओके, मग पुन्हा राज्यपालांनी मागितलेली राज्याच्या प्रशासनाची संबंधित माहिती उपलब्ध करून देणे हे देखील मित्रांनो बघा की मुख्यमंत्र्याचं राज्यपालाप्रती प्रमुख कर्तव्य आहे. म्हणून मित्रांनो बघा की हे 3ही विधानं आपले बरोबर आहेत. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर हे मित्रांनो बघा की क्रमांक 2 जे की फक्त ब आणि क. ओके, लक्षात असू द्या. पुढे मुख्यमंत्री व त्यांचा कार्यकाळ यांची चुकीची जोडी आपल्याला निवडायची आहे. मित्रांनो यशवंतराव चव्हाण 1960 ते 62 करेक्ट आहे. मारुतराव कम्मनवार 1962 ते 1963 करेक्ट आहे. PK सावंत 1963 ते 64 हे मित्रांनो चुकीचे आहे. कारण मित्रांनो PK सावंत यांची जे मित्रांनो कार्यकाळ आहे ते 1963 ते फक्त 1963 दरम्यानच होता. ओके, म्हणून 1963 ते 1963 ही चुकीची आहे. याच्या बाद वसंतराव नाईक 1964 ते 1975 हे पण चुकीचे मित्रांनो. कारण बघा वसंतराव नाईक यांचा कार्यकाळ हा 1963 ते 1975 असा आहे. परंतु मित्रांनो 1964 ते 1975 दिलं. म्हणजे फक्त क आणि ड मित्रांनो आपली चुकीची जोडी आहेत. आता मित्रांनो कोणत्या पर्यायामध्ये क आणि ड आहे बघून घ्या. 1 मध्ये आहे म्हणजे नाही, 2 म्हणजे फक्त आणि ब म्हणजे हे पण नाही, आणि 3 म्हणजे फक्त क आणि ड म्हणजे हे झालं आपल्या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो क्रमांक 3. ओके, लक्षात असू द्या. पुन्हा डॅश डॅश शिखर डॅश डॅश जिल्ह्यात असून याची उंची डॅश डॅश मीटर आहे व हे शिखर डॅश डॅश पर्वत रांगेत आहे. आता मित्रांनो बघा आपल्याला बघा एकदम योग्य पर्याय निवडायचा आहे. ओके, आता महाबळेश्वर शिखर सातारा जिल्ह्यामध्ये आहे व याची उंची 408. तर मित्रांनो बघा महाबळेश्वरची उंची ही 1408 नाही तर बघा की 1438 आहे आणि हे शिखर मित्रांनो बघा सह्याद्री पर्वत रांगेत आहे. म्हणून हे आपल्या प्रश्नाचं उत्तर
नाही. पुन्हा हनुमान धुळे आणि 1404 सातपुडा हे मित्रांनो चुकीचं आहे. का? तर हनुमान हे मित्रांनो धुळेमध्ये करेक्ट आहे, परंतु याची उंची हे 1063 मीटर इतकी असून या मित्रांनो बघायची की गाळणा या पर्वतरांगेमध्ये आहे. ओके, म्हणून हे देखील नाही. पुन्हा सालहेर नाशिक बरोबर आहे, याची उंची 1410 ही नाही मित्रांनो. आणि याचं बघा पर्वत शिखर सह्याद्री हे देखील बरोबर आहे. का मित्रांनो? तर सालहेर या शिखराची उंची ही बघायची की मित्रांनो 1567 इतकी आहे. ओके, नाशिक जिल्ह्यामध्ये आहे आणि सह्याद्री पर्वतरांगेत हे देखील बरोबर आहे. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो बघायची की क्रमांक ड त्र्यंबकेश्वर नाशिक जिल्हा 1304 उंची आणि मित्रांनो बघा पर्वतरांग सह्याद्री. ओके, लक्षात असू द्या मित्रांनो जे की क्रमांक ड या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं हे करेक्ट आन्सर होणार आहे. मित्रांनो बघा आपल्या महाराष्ट्रातल्या संपूर्ण पर्वत शिखराची उंची, त्याचा जिल्हा, त्यांचं स्थान, त्याची बघायची की मित्रांनो पर्वतरांग आणि त्याची मित्रांनो उंची किती मीटर आहे मित्रांनो संपूर्ण तुम्ही पाठांतर करून घ्या. कारण बघा या प्रकारचा तुम्हाला बघायचे की 100% एक प्रश्न बघायचे की परीक्षेमध्ये पाहायला मिळतो. बघा या ठिकाणी संपूर्ण प्रश्नच मित्रांनो आपण तयार केलेला, फक्त त्याने मित्रांनो एक हिंट दिली आणि त्या हिंटनुसार आपल्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं होतं. ओके, लक्षात ठेवा. या प्रकारे मित्रांनो फक्त तुम्हाला केव्हा केव्हा जिल्हा विचारू शकते किंवा तुम्हाला त्याचं शिखर या कोणत्या जिल्ह्यामध्ये विचारू शकतं, त्याची उंची किंवा त्याची पर्वतरांग देखील तुम्हाला मित्रांनो ठिकाणी विचारले जाऊ शकते. म्हणून तुम्ही कोणताही भाग सोडू नका, संपूर्ण भाग पाठ करून घ्या. पुढे बघा आता अति पाण्यामुळे वनस्पती मृत्यू पावतात, त्याचे कारण आपल्याला सांगायचं आहे. तर मित्रांनो याचं कारण बघा जे की मुळे ऑक्सिजनपासून वंचित होतात ही आहे. ओके, जे की क्रमांक अ. ओके, लक्षात असू द्या. पुन्हा नायट्रोजन स्थिर करण्यासाठी खालीलपैकी कोणते शैवाळे जास्तीत जास्त उपयोगी आहेत? तर मित्रांनो यापैकी कोणतं जे की शैवाळे जास्तीत जास्त उपयोगी आहे ते म्हणजे जे की बघा मिक्झोफायसी. ओके, जे की क्रमांक ब आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. शैवाळ वर्गीकरणामध्ये किटोफोल्रे मित्रांनो बघा किटोफोरेल्स हा गट कोणत्या वर्गामध्ये येतो? तर मित्रांनो शैवाळ वर्गीकरणामध्ये किटोफोरेल्स हा गट बघा जे की क्रमांक ब क्लारोफायटा आहे मित्रांनो बघा जे की वर्गीकरणामध्ये येतो, वर्गामध्ये येतो. ओके, लक्षात असतं जे की मित्रांनो क्रमांक अ या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होणार आहे. पुन्हा बघा अँटोमोनी मित्रांनो अँटी बघा माफी असावी, थोडंसं वाचतोय नाहीत बघा शब्द, एक मिनटं. अँटीनोमी संयुगे या बघा डॅश डॅशच्या उपचारासाठी वापरण्याची शिफारस केली जाते. तर मित्रांनो बघा हे बघा जे की क्रमांक ब सिस्टोमियासिस आपल्या प्रश्नाचं हे करेक्ट आन्सर होणार आहे. ओके, पुन्हा साधारणपणे पेरिफेरामध्ये बघा पेरिफेरामध्ये गेमेट कशामुळे तयार होतात? तर मित्रांनो बघा पेरिफेरामध्ये गेमेट हे बघा जे की क्रमांक क जे की आर्टिओसाइट्स मित्रांनो आर्टिओसाइट्समुळे मित्रांनो बघा जे की तयार होतं जे की साधारणपणे पेरिफेरामध्ये. लक्षात असू द्या. पुन्हा डांग्या खोकला हा आजार, एक मिनटं, डांग्या खोकला हा आजार कोणत्या विषाणूच्या संसर्गामध्ये होतो किंवा संसर्गामुळे होतो? तर मित्रांनो बघा डांग्या खोकला हा जो आजार आहे बघा जे की क्रमांक डो बोर्डेटेला बघा बोर्डेटेला पर्ट्युसिस मित्रांनो बोर्डेटेला पर्ट्युसिस या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं हे करेक्ट आन्सर होणार आहे. पुढे बघा विद्युत धारेने विद्युत रोधकांत खर्च केलेली शक्ती कशाच्या प्रमाणात असते? तर मित्रांनो विद्युत धारेने विद्युत रोधकामध्ये खर्च केलेली शक्ती कशाच्या प्रमाणामध्ये असते? तर विद्युत रोधकातील विद्युत धारेचा मित्रांनो वर्ग या प्रमाणामध्ये असते. म्हणजे जे की क्रमांक अ या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं मित्रांनो हे करेक्ट आन्सर होणार आहे. पुढे कोणते जीवनसत्व ऑक्सिडेशन प्रतिबिंब करणारे आहे? तर मित्रांनो कोणते जीवनसत्व ऑक्सिडेशन प्रतिबिंब करणारं आहे? त्याचं उत्तर बघा जे की क्रमांक ब ई हे जीवनसत्व आहे. पुन्हा कठीण आणि मृदू आम्ल आणि अल्कची या संज्ञा कोणी दिल्या? तर मित्रांनो कठीण आणि मृदू आम्ल आणि अल्कली या संज्ञा कोणी लिहिल्या तर कोणी दिल्या? तर याचं उत्तर बघायचे की मित्रांनो क्रमांक पियर्सन या ठिकाणी हे होणार आहे. पुन्हा ॲस्पिरिनचे रासायनिक नाव काय आहे? मित्रांनो बघा ॲस्पिरिनचं बघायचे की रासायनिक नाव हे ॲसेटिल सॅलिसिलिक ॲसिड हे मित्रांनो आहे. म्हणजे जे की क्रमांक ड या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे करेक्ट आन्सर होणार आहे. मित्रांनो संपूर्ण प्रश्नसंच लिहून घ्या आणि येणाऱ्या 24 ते 48 तासाच्या आत आपले हे संपूर्ण प्रश्नसंच मित्रांनो पाठांतर मात्र तुम्ही अवश्य करून घ्या. ओके, पुढे जर्मन सिल्वर हा बघा मित्रांनो उशिरा धातू खालीलपैकी कोणत्या मिश्रणातून तयार होतो? तर मित्रांनो बघा जर्मन सिल्वर हा जो मित्रांनो बघा धातू आहे हा बघा की खालीलपैकी कोणत्या धातूंच्या मिश्रणातून तयार होतो? तर मित्रांनो बघा जे की तांबे, निकेल आणि जस्त या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं जे की क्रमांक अ या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे. पुन्हा राजकोषीय तूट म्हणजे काय? मित्रांनो बघा राजकोषीय तूट म्हणजे जे की बघा क्रमांक ब
सरकारी कर्जे वगळता सरकारच्या एकूण खर्च आणि एकूण प्राप्तीतील फरक म्हणजे मित्रांनो बघायचे की राजकोषीय तूट होय. म्हणजे याचं उत्तर बघायचे की फक्त ब. पर्याय उत्तरात आहे का फक्त अ नाही, 2 मध्ये फक्त ब म्हणजे झाला आपला प्रश्नाचा एक करेक्ट आन्सर. पुन्हा खालीलपैकी कोणती भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मौद्रिक धोरणाची संख्यात्मक साधने आहेत? तर मित्रांनो बघा, यापैकी विशिष्ट प्रकारच्या अग्निक्रमांवर भेदभाव पूर्ण व्याज आकारले जाते, रेपो दर, पद अधिकृत योजना की खुल्या बाजारातील खरेदी विक्री. तर मित्रांनो बघा, यापैकी फक्त जे की रेपो दर आणि खुल्या बाजारातील खरेदी विक्री म्हणजे फक्त ब आणि ड आपल्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे पर्याय उत्तर जे की एक मित्रांनो लक्षात असू द्या, फक्त ब आणि ड. ओके. पुन्हा छापील पैशांचा वापर करून सरकार जेव्हा आपल्या अंदाजपत्रकातील तूट भरून काढते त्यामुळे डॅश डॅश वाढू शकते. तर त्यामुळे काय वाढते मित्रांनो बघा, जी की क्रमांक ब चलनवाढ वाढते. पुन्हा खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये करदेय क्षमता तत्वाची आहेत? तर मित्रांनो बघा, उच्च उत्पन्न मिळवणारे आणि श्रीमंत व्यक्तींनी अधिक आयकर भरावा, बरोबर आहे. व कमी उत्पन्न मिळवणारे आणि गरीब लोकांना आयकरातून सूट देण्यात येते, हे देखील बरोबर आहे. म्हणजे मित्रांनो याचं उत्तर बघा जी की क्रमांक 3 फक्त अ आणि ब दोन्ही होणार आहे. तर मित्रांनो जी की करदेय क्षमता तत्वाची मित्रांनो जी की वैशिष्ट्य. ओके, लक्षात. तर मित्रांनो बघा जी की क्रमांक 3 बघा जी की आपल्या प्रश्नाचं उत्तर फक्त अ आणि ब या ठिकाणी होणार आहे, करेक्ट आन्सर. पुन्हा खालीलपैकी कोणत्या लेख पालनाची तत्वे आहेत? जसं की जमा तत्व आहे, भौतिकतेचे तत्व हे पण आहे, आर्थिक घटक तत्व हे पण आहे व मौद्रिक एकक तत्व हे पण आहे. म्हणजे आपल्या प्रश्नाचं मित्रांनो पर्याय उत्तर आहे बघा जी की 4 पैकी सर्व होणार आहे आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर. पुन्हा भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारे आर्थिक समावेशन कळफलक नाही, माफी असावी. तर ओके, कळफलकच आहे बघा मित्रांनो. ओके, आर्थिक समावेशन कळफलक आंतरदृष्टी डॅश डॅशमध्ये सुरू करण्यात आलं. तर मित्रांनो बघा, भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारे आर्थिक समावेशन कळफलक आंतरदृष्टी जे की मित्रांनो जून 2023 मित्रांनो सुरू करण्यात आलेला आहे. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर जे की क्रमांक ओके, लक्षात ठेवा बघा. पुन्हा खालील विधाने विचारात घ्या. आता बघा मित्रांनो, खालील विधाने आपल्याला विचारामध्ये घेऊन प्रश्नाची उत्तरे द्यायची आहेत. ओके, तर भारतीय रिझर्व्ह बँकेने डिसेंबर 1997 कृत्रिम कर्जावरील उच्चस्तरीय समिती स्थापन केली, बरोबर आहे. ओके मित्रांनो बघा. पुन्हा श्री R.V. गुप्ता हे कृषी कर्जविषयक उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष होते, हे देखील मित्रांनो बरोबर आहे. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय उत्तर बघा जी की क्रमांक 2 जे की फक्त अ आणि ब या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे. पुन्हा 2001 मित्रांनो माफी असावी. 2030 सालापर्यंत किंवा वर्षापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असलेले जगातील सर्वात मोठे जलविद्युत धरण चीन कोठे बांधत आहे? तर मित्रांनो याचं उत्तर बघा जे की क्रमांक यारलुंग झांगबो नदी तिबेट या ठिकाणी मित्रांनो बघा जे की चीन या ठिकाणी मित्रांनो बांधत आहे बघा जी की ओके, लक्षात असतं. तर जे की क्रमांक या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं मित्रांनो करेक्ट आन्सर होणार आहे. पुन्हा भारतीय संविधानातील कलम 243 जी बाबतीत खालीलपैकी कोणते जे की जे की मित्रांनो कोणते विधान बरोबर आहे? तर मित्रांनो बघा, आत्ताच तुम्हाला मी वरी सांगलो की जसं आपण ते जोड्या लावल्या होत्या बघा वरी जोड्या, त्याच्यामध्ये आहे बघा जे की 243 जी मित्रांनो जे की क्रमांक एक मिनटं एक मिनटं 243 जी हे मित्रांनो बघा जे की पंचायतीची सत्ता आणि अधिकार आणि जबाबदाऱ्या मित्रांनो याच्याशी संबंधित आहे. म्हणजे जे की क्रमांक ब मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं हे करेक्ट आन्सर होणार आहे. पुढे बघा, आता एक मिनटं थोडंसं या ठिकाणी बघा मित्रांनो याच्या खाली पर्याय दिलेले आहेत बघा. जसं की मित्रांनो याचे पर्याय उत्तर पण आहेत. तर याचं पर्याय उत्तर मित्रांनो आपण शोधलं आहे अगोदर. जसं की तुम्हाला एक मी आन्सर सांगलो, तर 243 जी ची मित्रांनो संबंधित कोणतं विधान आहे? तर पंचायतीची सत्ता, अधिकार आणि जबाबदारी. तर मित्रांनो म्हणजे फक्त आणि फक्त ब. ओके, तर फक्त ब आहे काय? तर मित्रांनो बघा फक्त ब आहे जे की मित्रांनो क्रमांक 4 मध्ये. ओके, तर लक्षात असू द्या. ओके, जे की क्रमांक ब मित्रांनो जे की पर्याय उत्तर 4 मधलं मित्रांनो ब या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होणार आहे. पुन्हा खालीलपैकी कोणते एक मूलभूत कर्तव्य नाही? मित्रांनो बघा, 42व्या घटनादुरुस्तीनुसार मित्रांनो 51A या कलमामध्ये मित्रांनो बघा जी की 1976 आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये 10 मूलभूत कर्तव्य मित्रांनो बघा जी की या ठिकाणी ॲड केलेली होते. आणि पुन्हा जवळपास मित्रांनो बघा जी की 82व्या घटनादुरुस्तीनुसार
2002मध्ये आणखीन एक मित्रांनो बघायची की घटना जी की मित्रांनो मूलभूत कर्तव्य ॲड करून मित्रांनो बघायची की जवळपास आता सध्या 11 आपल्या मित्रांनो बघायची की संविधानामध्ये मूलभूत आपले बघायची की कर्तव्य आहेत. ओके, त्यापैकीच मित्रांनो आपल्याला प्रश्न काय विचारला आहे तर त्या 11पैकी कोणतं मूलभूत कर्तव्य नाही, फक्त 4 दिले आणि म्हणजे त्यापैकी एखादं आपलं चुकीचं आहे. ओके, जसं की गरिबांना समान न्याय आणि मोफत कायदेशीर पद्धतीचा प्रचार करणे हे मित्रांनो बघा जवळपास आपलं मूलभूत कर्तव्य नाही. ओके, आपल्या प्रश्नाचं उत्तर जे की क्रमांक आता खालचे पण तुम्हाला वाचून दाखवतो. देशाचे रक्षण करणे आणि आवाहन केले असता राष्ट्रीय सेवा करणे हे आपलं मूलभूत कर्तव्य आहे. जो जन्मदाता असेल किंवा पालक असेल त्याने आपल्या पाल्यास त्याच्या वयाच्या 6व्या वर्षापासून ते 14व्या वर्षापर्यंत शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे हे पण आहे. वैयक्तिक आणि सामूहिक क्रियाकलापांच्या सर्व क्षेत्रात उत्कृष्टतेसाठी प्रयत्न करणे जेणेकरून राष्ट्र सतत प्रयत्न आणि यशाच्या उच्च पातळीवर पोहोचेल हे देखील मित्रांनो बघा एक आपलं जे की कर्तव्य आहे. ब आणि क आणि ड मित्रांनो तीनही आपले कर्तव्य आहेत, म्हणजे जे की क्रमांक अ आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. आपल्या प्रश्नाचं जे की उत्तर म्हणजे जे की हे आपलं कर्तव्य नाही. ओके, पुन्हा खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेसह महाराष्ट्र राज्याचे महाधिवक्ता कार्यालय अस्तित्वात आले. हे मित्रांनो वाक्य बघा जे की एकदम बरोबर आहे. ओके, याच्या बाद महाधिवक्त्याची नियुक्ती भारतीय संविधानाच्या कलम 165 मधील तरतुदीनुसार केली जाईल. एकदम बरोबर आहे हे पण. क डॉक्टर मिलिंद साठे हे महाराष्ट्राचे सध्याचे महाधिवक्ता आहेत. हे देखील मित्रांनो बरोबर आहे, म्हणजे याचं उत्तर फक्त अ, ब आणि क, फक्त अ आणि ब एक नाही, फक्त अ, ब आणि क म्हणजे जे की क्रमांक 2 मित्रांनो हे आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होणार आहे. पुन्हा कॉमनवेल्थ गेम्स 2020 मित्रांनो बघा माफी असावी, कॉमनवेल्थ गेम 2020 नाही तर 2026 असं आहे बघा ते. स्पर्धेत भारतासाठी पहिले पदक कोणी जिंकले? तर मित्रांनो याचं उत्तर बघा जे की क्रमांक अ जे की झंडूकुमार यांनी मित्रांनो जिंकलेलं आहे. पुढे बघा कॉमनवेल्थ गेम्स 2026मध्ये 171 पदके जिंकून पदतालिकेत कोणता देश पहिल्या क्रमांकावर आहे? तर याचं उत्तर मित्रांनो बघा जे की क्रमांक ब ऑस्ट्रेलिया. मित्रांनो बघा कॉमनवेल्थ गेम्स 2026मध्ये 171 पदके जिंकून मित्रांनो बघा पदतालिकेमध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? पहिल्या क्रमांकावर, ते म्हणजे जे की मित्रांनो क्रमांक ब ऑस्ट्रेलिया. ओके, लक्षात असू द्या. पुन्हा भारताचे 56वी महान्यायवादी कोण आहेत? मित्रांनो बघा आपल्या भारताचे 56वे महान्यायवादी बघा जे की आर व्यंकटरमणी हे आहेत. ओके, लक्षात ठेवा. पुन्हा इस्रोचे नवीन अध्यक्ष कोण झाले आहेत? तर मित्रांनो बघा जे की इस्रोचे मित्रांनो बघा इस्रो मित्रांनो बघा इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनचे बघा जे की नवीन अध्यक्ष कोण आहेत? तर ते म्हणजे व्ही नारायण. आपल्या प्रश्नाचं मित्रांनो हे करेक्ट आन्सर होणार आहे, जे की बघा क्रमांक ड. पुन्हा नीती आयोगाच्या पहिल्या गुंतवणूक अनुकूलता निर्देशांक 2026मध्ये कोणत्या राज्याने अव्वल स्थान पटकावले? तर याचं उत्तर मित्रांनो बघा जे की क्रमांक गुजरात हे राज्य ठिकाणी असणार आहे. पुन्हा कोणता देश WTOच्या मत्स्य व्यवसाय अनुदान करारात सामील होणारा 123वा देश ठरला आहे? तर मित्रांनो याचं उत्तर बघा जे की आपला भारत देश. ओके, पुन्हा 67व्या आंतरराष्ट्रीय बघा गणितीय ऑलिम्पियाडचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले? मित्रांनो बघा 67व्या आंतरराष्ट्रीय गणितीय ऑलिम्पियाडचे मित्रांनो आयोजन हे बघा जे की क्रमांक क जे की चीन या देशामध्ये मित्रांनो करण्यात आलेलं आहे. पुन्हा फिफा विश्वचषक 2026चे उपविजेतेपद कोणत्या देशाने पटकावले? तर याचं उत्तर मित्रांनो बघा जे की क्रमांक ड उपविजेतेपद हे मित्रांनो बघा जे की अर्जेंटिनाने पटकावली आहे. तर मित्रांनो बघा जे की विजेतेपद हे बघा जे की स्पेन या देशाने पटकावलं आहे. ओके, म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर जे की क्रमांक ड अर्जेंटिना या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे. डॉक्टर कुमार सप्तर्षी मित्रांनो बघा डॉक्टर कुमार सप्तर्षी यांचे नुकतेच वयाच्या 85व्या वर्षी निधन झाले. त्यांनी कोणत्या संस्थेची स्थापना केली होती? तर मित्रांनो याचं उत्तर बघा जे की क्रमांक युवक क्रांती दल या मित्रांनो बघा जे की त्यांनी जवळपास संस्थेची स्थापना केली होती. ओके, आणि शेवटचा प्रश्न बघा भारतातील पहिली सरकारी AI विद्यापीठ कोणत्या ठिकाणी होणार आहे? तर मित्रांनो बघा आपल्या भारतातलं पहिलं सरकारी AI विद्यापीठ कोणत्या ठिकाणी स्थापन होणार आहे? तर याचं उत्तर हे मित्रांनो बघा जे की क्रमांक ब बेंगलोर या ठिकाणी होणार आहे. आणि मित्रांनो बघा तुमच्यासाठी एक प्रश्न विचारतो, आपल्या महाराष्ट्रातली पहिली AI अंगणवाडी ही मित्रांनो बघा कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थापन करण्यात आली? या प्रश्नाचं उत्तर हे तुम्हाला सर्वांना खाली कमेंट बॉक्समध्ये मित्रांनो कमेंटमध्ये टाईप करून सांगायचं आहे.
आणि बाकी व्हिडिओ आवडला असेल तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या मित्रांनो आपला आजचा जो काही संपूर्ण व्हिडिओ लेक्चर असणार आहे लगेच शेअर करा. आणि मित्रांनो बघा आपल्या चॅनलला तुम्ही आणि काही सबस्क्राईब केलं नसेल याच प्रकारचे मित्रांनो रोज व्हिडिओ बघायचे की अभ्यास नसेल मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब पण नक्कीच करून घ्या. तर भेटू पुन्हा मित्रांनो अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.